हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल आणि खूप मनापासून तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही स्वस्थ, मस्त आणि आनंदी असाल. देव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तो सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये. सो पुन्हा एकदा शेअर करते आहे नॉनव्हेज रेसिपी. सो आज मी मटन फ्राय बनवते आहे आणि मी मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ते उकडून घेते आहे. ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की मी डायरेक्ट कढईमध्येच फ्राय करेन, बट विचार केला की जाऊ देत, मटन थोडं व्यवस्थित पण शिजेल आणि मटन शिजेपर्यंत माझं दुसरे कामं पण होतील. सो मी मटन स्वच्छ धुवून हळद, मीठ आणि 1 टेबलस्पून व्हेजिटेबल ऑइल टाकते आणि शिट्ट्या करून घेते. आता तुमच्यावर डिपेंड असतं तुम्हाला किती शिट्ट्या करून घ्यायचं ते, जसं तुम्हाला आवडत असेल. मला थोडंसं व्यवस्थित म्हणजे मऊ शिजलेलं आवडतं, पण मला मटन फ्राय करायचं होतं, त्याच्यामुळे मी खूप जास्त त्याला शिट्ट्या करून नाही घेतल्या. व्यवस्थित 5-6 शिट्ट्या करून घेतल्या. आणि आता हे जेव्हा तुमचं मटण शिजेल, तुम्हाला वाटेल की हां इनफ आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याची रेसिपी स्टार्ट करू शकता. सो मी जेव्हा कुकरच्या शिट्ट्या होत होत्या तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेतली आहे. 5-6 लसणाच्या कळ्या, अद्रक, कांदे मी उभे कापून घेते आहे. 3 कांदे घेतलेले आहेत मी. आणि आपला जो नेहमीचा मसाला असतो ना, कांदा, खोबरं, ह्यावेळेस ना मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये. आणि खरंच म्हणजे माझी आजी पण नेहमी म्हणायची आणि मम्मी पण करायची ॲक्च्युली. पण आता कसं होतं ना, आपल्याला घाईच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी जमत नाहीत. सो आपण आपल्या अकॉर्डिंगली आपल्या टाईमनुसार आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो. सो प्रत्येक गृहिणी घरामध्ये काम करताना तिचा कम्फर्ट बघून मग सगळ्या गोष्टी करत असते. पण कधीतरी तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले तर तुम्ही अशा पद्धतीने मटण बनवायचं ट्राय करू शकता. खूप छान मस्त टेस्ट होते. तर तुम्हाला जर वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्यासोबत तुमचे व्ह्यूज पण शेअर करू शकता की तुम्हाला काय वाटलं, ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला. नक्कीच तुम्हाला ह्याच्यात टेस्टमध्ये फरक जाणवेल. जसं गावाकडे बनवतात तशी तुम्हाला टेस्ट लागेल. आता हा लोखंडी पॅन आहे माझा, म्हणजे ह्याच्यामध्ये पालेभाज्या वगैरे बनवते मी कधी. ऑफिसच्या दिवशी तर मला अजिबातच वेळ नाही मॅनेज होत. ॲक्च्युली ना, वेळ आणि काम मॅनेज करणं ही पण एक कला आहे. टाईम मॅनेजमेंट ते ना खरंच तुम्हाला शिकायला पाहिजे, म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता. आय थिंक मला गोष्टी थोड्याफार मॅनेज करता येतात. म्हणजे मी किचनमधलं काम बेसिकली मी चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकते असं मी म्हणू शकते. बट जे सगळे लोक मॅनेज करतात ना, की सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी असून पण म्हणजे मला कोणाला मित्रमैत्रिणींना भेटता येत नाही किंवा कुठेतरी बाहेर गेली आहे फिरायला, असं काहीच होत नाही माझं. 2 दिवस फक्त घरातलीच कामं होतात आणि त्यातच थकून जाते आणि पुन्हा मग सोमवारचा दिवस उठून ऑफिसला जायचं. असो, तर तुम्ही बघितलं असेल कांदा, अद्रक, लसूण आणि खोबरं आहे आता हे. सो आता मी ते छान भाजून घेते आहे. मस्त भाजून घ्यायचं. तुम्ही थोडंसं त्यामध्ये तेल पण घालू शकता, कारण हा लोखंडाचा पॅन आहे आणि ह्याच्यावर मग तुम्ही गॅस मोठा ठेवला तर लवकर करपण्याची शक्यता असते. सो थोडंसं तेल घाला. गॅसची फ्लेम मीडियम
ते हाय असे ठेवू शकता तुम्ही. सो मी पण तेच करत होते, कारण की ते करपायला नको म्हणून. आणि छान, एकदम छान व्यवस्थित भाजून घ्या. म्हणजे कुठे भाजले आणि कुठे नाही भाजले असं नका होऊ देऊ शक्यतोवर. जेवढा तुम्ही मसाला छान भाजाल ना, तेवढी आय गेस भाजीची टेस्ट छान येते. आणि तुम्ही बघितलं असेल आता मी काय केलं, लाल तिखट तर आपण कायम घालतोच. पण आज मी काय विचार केला, माझ्याकडे ना लाल मिरच्या ठेवलेल्या होत्या. जेव्हा मम्मीनी मसाला लाल तिखट केलं होतं ना, मम्मी वर्षभराचं लाल तिखट, काळा मसाला, हळद घरीच करते. सो काही मिरच्या ठेवल्या होत्या वेगळ्या, म्हणजे असं नॉनव्हेज करताना किंवा वाटलेल्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये अशा लाल मिरच्या भाजून घातल्या ना की भाजीची चव वेगळीच लागते. सो त्याच्यासाठी वेगळ्या ठेवल्या होत्या तिने. तर मी आज विचार केला की चला आज आपण असं ट्राय करूया. आणि मिरच्या तुम्ही बघू शकता भाजल्या आहेत त्या मिरच्या मी. तुम्ही असंही करू शकता की आधी ना मिरच्या थोडा तेलावर फ्राय करून घेऊ शकता, पण मग त्या अगदीच काळ्या होतात मसाला हे करताना. त्याच्यामुळे मी तसं नाही केलं. आणि कोथिंबीर आहे, ज्या काड्यांसकट असतात ना, ते तुम्ही शक्यतोवर ते मसाल्यामध्ये वापरा. जर कोथिंबीरीच्या काड्या कडक असतात ना मोठ्यावाल्या, त्या मसाला बनवताना तुम्ही यूज करा. तुम्हाला त्याचं टेस्ट नक्की जाणवेल. आता ते कोथिंबीर, टोमॅटो मी ऑलरेडी मिक्सरच्या भांड्यात घालून ठेवलं होतं. आणि हा मसाला भाजल्यानंतर थोडा गार करून आता आपण त्याला वाटून घेऊया. तुम्ही पाणी न घालताही वाटून घेऊ शकता. मी थोडंसं पाणी मिक्स करूनच वाटते मसाला, जेणेकरून तो पटकन पण होतो आणि म्हणजे वाटल्या पण जातो आणि एकदम एकजीव झालेला तुम्हाला तो दिसेल. आणि आता मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. ते गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूया. आणि तुम्ही नंतर बघा मसाल्याचा कलर, हे बघा आत्ता वाटला आहे मसाला तरी पण ह्याचा कलर खूप छान आहे. आणि तेलामध्ये तुम्ही फ्राय कराल ना जसा, त्याचा इतका सुंदर वास येतो ना, खूप सुंदर. म्हणजे मला स्वतःला हा डिफरन्स जाणवत होता. माझी आजी किंवा मम्मी कायम सांगायच्या की मिरच्या भाजून केलेली भाजी ना खूप छान होते टेस्टला आणि कलरला पण. पण ते कसं होतं, कधी आपल्याला नाही जमत घाई गडबडीच्या वेळेस. तर आज मी म्हटलं की चला आज आपण तसं ट्राय करूयात. आणि खूप दिवस झाले इच्छा पण होती मला की असं काहीतरी ट्राय करूया आपण. तर तुम्ही बघू शकता की एक 2-4 मिनटं जरी तुम्ही मसाला तेलामध्ये फ्राय केला ना, तर त्याचा एकदम सुंदर कलर येतो. जसा की तुम्ही नाही का गावाकडे चुलीवर नॉनव्हेज बनवतात ना, सेम तसं टेस्टही लागतं आणि कलरही तसाच येतो. सो मला नॉनव्हेज खूप आवडतं करायला पण आणि खायला पण. तुम्ही बघितलं असेल की संडेला मोस्टली नॉनव्हेज होतंच आमच्याकडे आणि मी रेसिपी त्याची शेअर करते. ही पण रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी, काय फरक वाटला टेस्टमध्ये. आणि नक्की तुम्हाला फरक जाणवेल. आता ह्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले जे आहेत, हळद आपण मटण उकडताना पण घातलेले आहे, त्याच्यामुळे थोडंसं तेलामध्ये घालते आहे. लाल तिखट घालते आहे. आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आत्ता हे फोडणीमध्ये टाकताना विचार करून तिखट घाला. कमी टाका शक्यतोवर. जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही नंतर त्याच्यात घालू शकता लाल तिखट. पण आत्ता सध्या तरी कमीच घालताना. 2-4 मिनटं फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे तो लाल तिखट पण छान परतलं जातं आणि त्याला तेल सुटलं की असं समजायचं की तो झाला आहे. हा मी काळा मसाला पण घातला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला छान फ्राय होतो आहे आणि आता त्याला कढईच्या साईडनी तेल सुटायला लागलं आहे. म्हणजे आपला मसाला
फ्राय झाला आहे ऑलमोस्ट. आणि मटण छान फ्राय म्हणजे शिजलं होतं. त्याच्यामुळे त्याला एक 5 मिनटं जरी ठेवलं तरी ते डन होणार होतं. इतपत मी शिजवलेलं आहे मटण की त्याला जास्त शिजवायची गरज पडणार नाही. एक 5-10 मिनटं ठेवलं की आपण खाण्यासाठी ते तयार होईल. ह्या लेवलपर्यंत मी मटण शिजवून घेतलं होतं. नॉनव्हेज कसं आहे ना की खूप काही जणं म्हणजे गावाकडे पण डायरेक्टली चुलीवर शिजायला ठेवतात. ऑफकोर्स त्याची टेस्ट त्याच्यामुळेच वेगळी लागते. पण कसं आहे ना, मी शक्यतोवर नाही करत तसं. मी आधी कुकरला शिट्ट्या करूनच घेते. मला थोडंसं शिजलेलंच आवडतं. म्हणजे जास्त शिजवते मी मटण वगैरे. असं नाही की अगदी त्याचा गाळच करते. तुम्ही बघू शकाल प्रत्येक पीस वेगळं दिसतं आहे. सो एवढं शिजवावं लागतंच. सो म्हणून मी कमी वेळेत पटकन होतं म्हणून मी कुकरलाच लावून घेते. आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेतली आहे. एक 5 मिनटं आता हे शिजू द्यायचं आणि तुमचं मटण फ्राय गावाकडच्या पद्धतीने एकदम मस्त खायला आणि घरी केलेलं तर अप्रतिमच लागतं टेस्टला. सो ते रेडी झालेलं आहे मटण. आता चपात्या करून घेते आहे. आणि माझ्या चपात्या मोठ्याच असतात. तुम्ही कायम माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. सो आता चपात्या लाटून घ्यायच्या आणि आपण डन मग जेवायला बसू शकता. मग त्या दिवशी मी चपाती, मटण फ्राय आणि मग कांदा, लिंबू एकदम मस्त जेवण होतं. नॉनव्हेजच्या दिवशी असतं ना. आणि मला ना लहानपणापासून म्हणजे आजपर्यंत पण मला संडे म्हणजे ना सकाळी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट, दुपारी नॉनव्हेज आणि जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने 4 वाजता झोप. असा जरी मला दिवस मिळाला ना तरी मला खूप 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 छान वाटतं. ते म्हणतात ना, ते माझ्यासाठी खूप भारी दिवस. माझा वीकेंड चांगला गेला. तुम्ही जर अपसेट असाल किंवा स्ट्रेसमध्ये असाल आणि तुम्ही खूप छान जेवण केलं आहे आणि मस्त आराम केला आहे तर आय गेस तुम्हाला चांगलं फील होतं. जसं कधी मला जेव्हा डिप्रेस्ड फील होतं किंवा अपसेट फील होतं तर चांगले कपडे घातले, चांगलं मला जे आवडतं माझं फेवरेट फूड खाल्लं तर थोडा मूड अपलिफ्ट व्हायला मदत होते. कारण तुम्हाला दुसरं कोणी आनंदी नाही करू शकत. तुम्हाला तुमचा मूड ठीक करावा लागतो. आणि आय गेस हे जे आहे चांगलं जेवण आणि चांगले कपडे, तसं तर चांगली लोकंही आपल्या आयुष्यात असली तर आपला स्ट्रेस कमी होतो. पण ठीक आहे, आता जर नसेल आपल्याकडे कोणी अशी व्यक्ती ज्याच्याशी तुम्हाला बोलून चांगलं वाटेल तर जे आपल्याकडे आहे, जे आपण स्वतःसाठी करू शकतो ते नक्की करायला पाहिजे. सो तुमच्या आयुष्यात कोणी फ्रेंड्स असतील नसतील त्यांनी काय फरक पडतो आहे. तुमची फॅमिली आहे तुमच्यासोबत तर मस्त खा, मस्त राहा, आनंदी राहा. ज्या दिवशी तुम्हाला अपसेट फील होईल त्या दिवशी मनमोकळेपणाने रडा. आणि त्या दिवशी अपसेट फील होतं आहे तर रडा, तुमच्या मनातला राग व्यक्त करा. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन उमेदीने उठा आणि तुमच्या कामाला लागा. सो खूप बोलणं झालं आज. चला तर मग आता माझा व्हिडिओ पण संपत आला आणि चपात्या पण झालेल्या आहेत आता. सो
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा.